वही। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय
जय जय राम श्रीराम जय राम 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 जय जय राम जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आता विष्णूजी ओंकार साधना घेतील, त्यानंतर ज्ञानेश्वरीतील श्लोक आणि ओव्या यांचं आपण वाचन करू. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल तर सुखासन, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असाल तर ताठ बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो हम, 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 सो. स्टॉप. आता आपण 5 वेळा ओंकार करणार. सुरुवातीला 3 ओंकार, त्याच्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये अ उ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार घंटानादेसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड असावा आणि घंटानाद आणि शंखासारखा गंभीर असावा.
ओके. एक्झेल. घर्षणयुक्त पूरक. पूरक. ओ. पूरक. ओ. शांत, शांत, शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलाय, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन द चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल, भ्रूमध्यमध्ये दोन भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ते आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार करूयात. पूरक. ओ. पूरक. ओ. दोन्ही हाताचं दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळवली, त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हातांनी चेहरा कप करूया. हरि ओम. नमस्कार. अध्याय 7वा ज्ञानेश्वरी, शेवटून दुसरा श्लोक. 29 आणि 30 नंतर 29च्या खालच्या ओव्या आणि 30 खालच्या पहिल्या 4 ओव्या याचं वाचन आपण करणार आहोत.
जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम् हे रवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा ऐसिया प्रयत्नाते आस्था विये जयांची तया तो प्रयत्नूची एके वेळे मग समग्रे परब्रह्म कळे जया पिकले या रसुगळे पूर्णतेचा ते वेळी कृतकृत्यता जगभरे तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे कर्माचे काम सरे विरमे मन ऐसा अध्यात्म लाभतया ओयगा धनंजया भांडवल जया उद्यमी मी तया ते साम्याची ये वाडी ऐक्याची सांदे कुळवाडी तेथ भेदाची दुपळवाडी नेणी देतो साधिभूतादिदैवं मां साधियज्ञञ्च ये विदुः प्रयाणकालेऽपि च माते विदुर्युक्तचेतसः जिहि साधिभूता माते प्रतीतीचे निहाते धरुणी अधिदैवाते शिवतलेगा दया जाणिवेचे निवेगे मी अधियज्ञू दृष्टिरिगे ते तनुचे वियोगे विरहे नवती हे रवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता काय न मरतया ही चित्ता युगांतो नोहे परी नेणो कैसे पैगा जे जडोनी गेले माझिया अंगा ते प्रयाणींची आज लगबगा न सांडितीची माते जय जय रघुवीर समर्थ जे जरा व मरण यापासून मुक्त होण्याकरिता माझा आश्रय करून यत्न करतात ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात अर्जुना सहज विचार करून पाहिले तर ज्या प्रयत्नाने जन्ममरणाची कथा संपते अशा प्रयत्नास ज्यांची इच्छा उत्पन्न करते मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो ते परब्रह्मरूपी फळ पिकले असता त्यातून पूर्णतेचा रस गळतो त्यावेळी कृतकृत्यतेने जग मरून जाते भरून जाते व ब्रह्माच्या सहज स्थितीची अनोळख फिटते कर्मांचे प्रयोजन संपते व मन नाहीसे होते अर्जुना ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतो त्याला असा अध्यात्माचा लाभ होतो त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्य जाणतच नाही जे अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ यासह मला जाणतात ते स्वस्थ चित्ताने युक्त असलेले पुरुष प्रयाणकालीही मला जाणतात अधिभूतासह म्हणजे शरीरासह मला परमात्म्याला अनुभवांच्या द्वारा यथार्थ जाणून त्यांनी अधिदैवाला म्हणजे जीवाला आकलन केले व्यास वरील ज्ञानाच्या बळाने अधियज्ञ जो मी तो अनुभवास येतो ते पुरुष शरीराच्या वियोगाच्या वेळेला दुःखी होत नाहीत सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी तुटली की मरणाऱ्या प्राण्यांची खळबळ उडते ती पाहून न मरणाऱ्यांच्याही चित्ताला प्रलयकाळ ओढावला असे वाटत नाही काय परंतु ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत कोण जाणे कसे होते ते जे माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेले आहेत ते अंतकालाच्या गडबडीत मला विसरतच नाहीत सहज विचार करून पाहिले तर असे जे निपुण आहेत तेच माझ्या ठिकाणी स्थिर अंतःकरण झालेले योगी आहेत असे समज जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन आणि आवाज बरोबर येतो आहे असं मी समजतो 7वा अध्यायाचे शेवटला श्लोक आहे आजचा शेवटले 2 श्लोक 29 आणि 30 29वा श्लोक पण मागे पाहिला आणि आज आपण 30वा श्लोक पाहून त्याचे ज्ञानेश्वरीचे 4-5 ओव्या आहेत त्या श्लोकासंबंधी ते आपण पाहणार आहोत नंतर ज्ञानेश्वरांनी आणखी त्याच्यानंतर त्याचा हे केलेला आहे म्हणजे त्याला विस्तार केलेला आहे पण तो जसं जन्यजनक भाव किंवा ज्याला त्यांनी असं म्हटलंय की
अध्यायाचे प्रसवे, म्हणजे एका अध्यायाचा जेव्हा संपतो तेव्हा पुढच्या अध्यायाशी काय संबंध आहे, अशा प्रकारचे हे 2 श्लोक या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि त्याच्याबद्दलच त्यांनी जे आहे ते वर्णन पुढे केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. आता काय की या ठिकाणी 29 आणि 30व्या श्लोकामध्ये काय झालंय की एक 7 नवीन असे शब्द आलेले आहे. कोणकोणते ते तर म्हणे ते ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म हे जे आहे ते याच्यामध्ये आलेले आहे 29व्या श्लोकामध्ये. आणि 30व्या श्लोकामध्ये जे आहे ते आदिदेव, अधियज्ञ, अधिदैव आणि अधियज्ञ. आणि जेव्हा प्रयाण काळी साधक जो आहे तो जर भगवंताशी युक्त असेल तर त्याला त्या वेदना होत नाही. अशा प्रकारचे 7 पॉइंट्स आहे. कोणतं? ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिदैव, अधिभूत, अधिदैव, आणखीन अधियज्ञ आणि प्रयाण काळी त्या मनुष्याला वेदना होत नाही जो भगवंताशी युक्त असतो. असे 7 याचं जे आहे शब्द आहे हे खरं म्हणजे या ठिकाणी भाष्यकार असं म्हणतात की ते सर्व या ठिकाणी ठेवायची किंवा घालायची जरूरत नव्हती. पण जसं आता या ठिकाणी म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की जन्यजनक भाव अध्यायाचे प्रसवे, तर तशा प्रकारची काही रचना या ठिकाणी दिसून येते की हे 7 नवीन शब्द देऊन आणि त्यावेळेस ते अर्जुनाला एकदम समजण्यात नाही आले असं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं आहे. त्यांना जे आहे ते त्याचं लक्ष नव्हतं बरोबर, तो मागे पडला आणि मग पुढच्या अध्यायामध्ये ह्या सर्व 7 यांचा शब्दांचा जो आहे काय अर्थ आहे ते त्यांनी परीक्षा केली ते विचारतो. तर अशा प्रकारचं त्यांनी 7 आणि 8 अध्याय या ठिकाणी या नवीन शब्दांनी जोडलेले आहे. हे नवीन शब्द या ठिकाणी टाकले 29-30 मध्ये आणि ते नवीन शब्दांचा जो आहे तो पुढच्या 8व्या अध्यायामध्ये त्याचं ते विवेचन येणार आहे. तर जसं 29वा अध्याय जो आहे तो ते ब्रह्म तद्विद उदिरा मरण मोक्षाय मामाशते येत, म्हणजे वृद्धावस्था आणि मरण याच्यापासून सुटण्याकरता भगवंत म्हणतात की जे आहे साधक मला आश्रित व्हा असं म्हणतात. ते की माझा आश्रय घेऊन प्रयत्न करतात साधक लोक, ते ब्रह्मतद्विद म्हणजे ते ब्रह्माला जाणतात. आणि उत्तम अध्यात्म म्हणजे संपूर्ण अध्यात्माला जाणतात आणि कर्मच्या अखिल म्हणजे संपूर्ण कर्माला जाणतात. तसे 3 शब्द या ठिकाणी त्यांनी मांडले ते आपण मागे पाहिले. परत शेवटी एकदा त्याचं 7 कोणते शब्द आहे पाहून संपवू या ठिकाणी आपण. आणि आता आपण जे आहे तो सुरुवात करणार आहोत. साधीभूतादिदैवं मां साधी यज्ञं यचे विदु प्रयाण काले च मां ते विदुर्युक्त चेतसः. हा आपला आजचा श्लोक आहे, शेवटला श्लोक आहे 7व्या अध्यायाचा. आणि काय अर्थ याचा आहे की साधे भूतादि दैवम मां म्हणजे स अधिभूत आणि स अधिदैव आणि स अधियज्ञ जय विदु. स म्हणजे सहित. तर जे लोक किंवा जे साधक किंवा जे भक्त जे पुरुष मला अधिभूत, अधिदैव आणि आदियज्ञ सहित जे आहे ते माझं चिंतन करतात. विदूचा अर्थ होतो जाणतात. जे मला जे आहे ते साधक आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ याच्या सहित जाणतात, ते मृत्यूसमयी पण प्रयाण काले पिचमा मृत्यूसमयी पण ते जाणतात मला. कारण की का ते विदुरयुक्त चेतसहा, म्हणजे विदू म्हणजे जाणणे आणि युक्त चेतसा म्हणजे माझ्याशी ते युक्त झालेले आहे. माझ्याशी ते युक्त झालेले असल्यामुळे म्हणजे मरणापूर्वी आणि मरणाच्या वेळी ते मलाच प्राप्त होतात असं त्यांना म्हणायचं. म्हणजे याचा अर्थ हाय झाला की आदिभूत, आदिदेव, आदियज्ञ सहित आणि मृत्यू समयी मला जाणतात. याचा अर्थ भगवंताला समग्र रूपाने जाणतात असं त्याचा अर्थ आहे. आता समग्र रूप म्हणजे काय, हे जे नवीन शब्द आलेले आहे ते कदाचित आपल्यालाही असं वाटेल की हे काय गौड बंगाल आहे म्हणून. अर्जुनालाही कदाचित तसं वाटलं असावं म्हणून त्यांनी जे आहे पुढे पुढे पृच्छा केली आणि त्याचं स्पष्टीकरण केलं. तर आता आपण पहिला शब्द घेऊ, स अधिभूत.
साधिभूताधिदैव म्हणजे स अधिभूत आणि स अधिदैव. तर स अधिभूत म्हणजे काय? त्यांचं असं म्हणणं की जितकी ही भौतिक स्थूल सृष्टी आहे, जितकी की सृष्टी आम्हाला दिसते पंचमहाभूतात्मक ही सृष्टी, याला त्यांनी आदिभूत म्हटलेलं आहे. ही सृष्टी जी आहे ही तमोगुणामुळे निर्माण झालेली आहे, म्हणून तमोगुणाची या सृष्टीमध्ये प्रधानता आहे. आणि जितकी काही स्थूल सृष्टी आम्हाला या ठिकाणी दिसते आहे अधिभूत, हे कसे तर म्हणे हे स्वतंत्र नाहीये, स अधिभूत म्हटलेलं आहे. म्हणजे स चा अर्थ परमेश्वरा बरोबर, म्हणजे ही सर्व सृष्टी जी आहे ती परमेश्वराच्या साह्याने बनलेली आहे, त्याच्यामुळे झालेली आहे. त्यांची स्वतंत्र सत्ता नाहीये, परमेश्वराचीच फक्त स्वतंत्र सत्ता त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारचं म्हणजे ह्या सत्तेला म्हणजे ह्या सृष्टीला स्थायित्व नाहीये, ही येते आणि जाते, उत्पन्न होते, काही काळ टिकते, विलय पावते, अशी ही अधिभूत. आणि ही जी आहे ही खरं म्हणजे सत्य नाहीये, स्थिर नाहीये, सुखरूप नाहीये, श्रेष्ठ नाहीये, आकर्षित होणारी नाहीये, पण आम्हाला तसं सर्व वाटतं. कारण की आम्हाला परमेश्वर जसा सत्य आहे, परमेश्वर जसा सुखरूप आहे, परमेश्वराची ठिकाणी जशी निश्चलता आहे, तशी या ठिकाणी आम्हाला ते आम्हाला माहित नाही. म्हणून या ठिकाणी ती आम्हाला जी आहे ती वाटते की नाही हे जग कसं आहे म्हणे सत्य आहे, स्थिर आहे, श्रेष्ठ आहे, हेच आम्हाला आवडतं असं. तर हे सर्व काय की हा आधिभूत आहे. हे उदाहरण त्यांनी दिलंय पुढे की बर्फाचं आणि पाण्याचं, की बर्फाची सत्ता पाण्याशिवाय असू शकेल, पाणी असेल तर बर्फ असेल, म्हणजे परमात्मा असेल तर जग असेल, असं त्यांना म्हणायचं आहे. तसंच स्थूल सृष्टी सुद्धा भगवंतामुळे आहे असं त्यांना. दुसरं आणखीन हे आहे की हे कसं आहे 9व्या अध्यायामध्ये 10वा श्लोक कसा आला आहे, सद सच्चा हमर्जुन, म्हणजे सत आणि असत आणि अहम हे सर्व या ठिकाणी या सृष्टीमध्ये कसं आहे की सतत जो आहे तो असत म्हणून समोर आहे, तोच अहम म्हणून आमच्या समोर आहे. अमृतचैव वृत्तिश्च, म्हणजे जन्म मरण जे काही आहे ते सर्व परमात्म्यामुळेच या ठिकाणी जे आहे आणि तो सर्व दूर आहे असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे आता सांगायला गेलं तर अर्जुन आणि श्रीकृष्ण होते आणि अर्जुनाने विचारलं की असं तुम्ही सर्व म्हणता की सर्व दूर तोच आहे, आणखीन कोणी नाहीये तुमचं, मग ते स्वरूप मला दाखवा. तर मग त्यांनी जे आहे ते विराट रूप दाखवलं आपलं, म्हणजे त्यांनी आपल्या एका अंशामध्ये ते विराट रूप दाखवलं. आणि त्या विराट रूपामध्ये जे आहे ते काय त्यांनी दाखवलं की भगवंतानी म्हटलं की भगवंतानी सांगितलं की तू पहा मी तुला देतो, दिव्य डोळे देतो आणि या दिव्य दृष्टी तुला देतो आणि तू भगवंत स्वरूप पाहतो. त्याच्यामुळे त्यांनी काय म्हटलं अर्जुनानी, पश्यामी देवास्तव देव देहे, 11वा अध्यायाचा 5वा श्लोक आहे की त्यांनी असं म्हटलं की आपल्या शरीरात मी संपूर्ण देवांना पाहतो आहे, कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवाला सुद्धा पाहतो आहे तुमच्या देहामध्ये, मी पुष्कळशा ऋषींना पाहतो आहे, मी पुष्कळशा सापांना पाहतो आहे, मी शिवजीला पाहतो आहे, असं वर्णन ह्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंताला केलं की मी काय काय पाहतो आहे. तर सांगा तात्पर्य असं की जेव्हा आपण अधिभूत म्हणतो तर अधिभूत म्हणजे असं की साधक सर्व काही जाणतो, म्हणजे निर्गुण स्वरूपही जाणतो आणि सगुण स्वरूपही जाणतो. जे अदृश्य तत्व सत्य तत्व आहे तेही जाणतो आणि जे चेंजिंग तत्व आहे त्याच्या त्याच्या चेंजिंग तत्व जे आहे, जे चेंजिंग आहे त्याच्या पाठीमागे जे अदृश्य तत्व आहे, जे सत्य तत्व आहे त्याला धरून तो जाणतो. म्हणून भगवंतांनी सुद्धा जे आहे ते विभूती सांगितलेले आहे की आपल्या विभूती नाही असं नाहीये, म्हणजे पुष्कळ अलौकिक विभूती या ठिकाणी आहे. नानोस्ती मम दिव्यानाम विभूती नाम, म्हणजे माझ्या नानोस्ती म्हटलं म्हणजे अनेक विभूती माझ्या आहे, पण काही मी या ठिकाणी दाखवलेले आहे. सांगा तात्पर्य असं की भगवंताचं जेव्हा अधिभूत म्हणतो, अधिभूताचा अर्थ हा आहे की या विभूती, ह्या देवी, ह्या देवदेवता, हे सृष्टी सर्वच काही जे आहे ते त्या अधिभूतामध्ये आलेलं आहे. पण दुसरं असंही आहे की जेव्हा आदिदेव म्हणतो तर त्याच्यामध्ये काय येतं तर म्हणजे आदिदेव म्हणजे या सृष्टी निर्मितीच्या मागे जी सूक्ष्म सृष्टी आहे, ज्याला आम्ही हिरण्यगर्भ म्हणतो. जे ब्रह्मदेव आपण असं समजतो की ब्रह्मदेवाची अधीन ही सृष्टी आहे, म्हणजे ही सृष्टी जी आहे ती ब्रह्मदेवाने बनवली असं, आणि ब्रह्मदेवाच्या अधीन सर्व देवता आहे. तर हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली. आणि इथे काय आहे की निर्मिती आहे, म्हणून रजोगुणाची प्रधानता या ठिकाणी.
तर हे नाव सृष्टी निर्माण करण्याला ब्रह्मदेवाला दिलेलं आहे आदिदैव म्हणून. मग भगवंत जे आहे ते ब्रह्मदेवाच्या रूपामध्ये आपल्या प्रगट होतात. म्हणजे ही जी सृष्टी प्रगट होते याच्या पाठीमागची जी सृष्टी आहे ती सुद्धा भगवंताच्यामुळे, ब्रह्मदेवाची जी सृष्टी आहे हिरण्यगर्भ ती सुद्धा भगवंतामुळेच आहे असं त्यांना म्हणायचं. अर्थात तत्वरूपाने ब्रह्मदेव भगवंत स्वरूप आहे आणि हे जाणणेच आदिदैव भगवंताला जाणणे. तर आपण पाहिलं आदिदेव म्हणजे ही सर्व सृष्टी, त्याच्या पाठीमागचं परमेश्वर त्याला ओळखायचं. आदिदैव म्हणजे जे आहे ते सृष्टी निर्माण करणारा हिरण्यगर्भ ब्रह्मदेव आणि त्याच्या पाठीमागचा परमेश्वर या सहित जाणायचे, सहित आलेले आहे. स आदिदेव आणि स आदि भूत आणि स आदि यज्ञ हे नाव भगवान विष्णूच आहे. म्हणजे अंतर्यामी आपल्या सर्वांना जो आहे व्यापून उरलेला आहे त्याला त्यांनी जे म्हटलेलं आहे स आदियज्ञ म्हणजे आदियज्ञ त्याला म्हणतात. म्हणजे इथे काय, इथे सत्वगुणाची प्रधानता आहे. सत्वगुण या ठिकाणी प्रिडॉमिनंट. तर तत्वदृष्टीने काय आहे की भगवंत सर्वदूर आहे, परिपूर्ण आहे, पण तो निर्लिप्त आहे. तर आमच्या आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये म्हणजे सर्वसचाहम हृदयसन्निविष्टो वतस्मृती ज्ञान अपोनंच, म्हणजे सर्वदूर सर्वांच्या हृदयामध्ये कोण आहे असत असतील तर म्हणजे जे आहे ते भगवंतच त्या ठिकाणी आहे, भगवान विष्णूच त्या ठिकाणी. म्हणून याला त्यांनी अधियज्ञ म्हटलेलं आहे. किंवा दुसरा आणखीन श्लोक आहे की दुधैर्षुजन तिष्ठती भ्रामयान सर्व भूतानी यंत्रारूढानी माया. हृदयेषु तिष्ठती म्हणजे अर्जुना हृदयामध्ये हे वास करतो. कोण? हा अंतर्यामी परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करतो. 84 लक्ष योनीमध्ये जितके काही प्राणी आहे आणि ते प्राणी जे आहे त्यांच्या हृदयामध्ये भगवंत वास करतो. हे प्राणी कसे म्हणे यंत्ररूढानी, यंत्रासारखे हे सर्व प्राणी हे भगवंता करतात. आणि भ्रामयम सर्व भूतानी म्हणजे याचा अर्थ हा झाला की भगवंत जो आहे ह्या भूतांना सर्व योनीमध्ये फिरवत राहतो त्यांच्या कर्माच्या हिशोबाने. ज्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला तो फिरवत राहतो. मग हा राहतो कुठे तर म्हणजे हृदयामध्ये राहतो. तर अशा प्रकारचं भगवद्गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे. म्हणून जे आहे ते त्याला आदियज्ञ असं म्हटलेलं आहे. यज्ञो वे विष्णू असं शास्त्र सांगतं. यज्ञालाच विष्णू म्हणतात. आदियज्ञ म्हटलं म्हणजे हा विष्णू, आणि हा विष्णू म्हटलं म्हणजे वासुदेव सर्वमिती जो अंतर्यामी परमात्मा आहे त्याला उद्देशून हे म्हटलंय. म्हणजे विराट स्वरूप जेव्हा भगवंताचं पाहिलं अर्जुनानी, हे तिन्ही त्याच्यामध्ये पाहिले. म्हणजे आदिभूतही पाहिलं, आदि दैवही पाहिलं, आदि यज्ञी त्यांनी त्या ठिकाणी तिघांचं दर्शन केलं. म्हणून तत्वदृष्टीने जर पाहायला गेलो तर आदिभूत काय, आदिदैव काय आणि आदियज्ञ काय हे समग्र रूपाने काय आहे, भगवंतच आहे. म्हणजे या सर्वांना भगवंतच आहे हे जाणणे जे आहे हे महत्वाचं आहे. हे अलौकिक आहे. त्यांना वेगळं मांडणं हे लौकिक निष्ठ आहे. आम्ही म्हटलं की मंदिरामध्येच भगवंत आहे, मंदिरात जाऊन भगवंताचं दर्शन करा योग्य आहे, पण भगवंत सर्वदूर आहे हे सुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते विचार करायला हवा. मंदिरामध्ये भगवंत आहे तर ती लौकिक निष्ठा आहे, पण भगवंत सर्वदूर आहे ही अलौकिक निष्ठा आहे. मग असं का होतं आम्हाला की जे आहे ते आमच्या ठिकाणी परमात्मा आहे इतर ठिकाणी नाहीये, किंवा तेवढा आम्हाला भास होत नाही, किंवा तसं वाटत नाही की घाणीमध्ये परमात्मा नाहीये चांगल्या ठिकाणी परमात्मा. त्याचं उत्तर हे की रागद्वेषामुळे आम्हाला जे आहे ते आमचं अज्ञान आहे या ठिकाणी, आणि अज्ञानामुळे आम्ही परमेश्वराला ओळखत नाही. आम्हाला अज्ञान आहे, आम्ही या देहालाच आपलं समजून ठेवलेलं आहे, आणि ह्या अज्ञानामुळे रागद्वेष त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे ते रागद्वेष जे आहे ते काय करतात, ते आम्हाला ही जी सृष्टी आहे, हे जे जग आहे, यालाच जे आहे ते सत्य म्हणून ते त्या ठिकाणी जे आहे ते सत्य म्हणून आम्ही समजतो त्याला. आणि असं जर आम्ही समजलो की नाही हे अज्ञान जर आम्ही घालवलं, रागद्वेष जर आम्ही घालवले तर मग काय होईल. म्हणून मग आम्हाला हे जे यांनी सांगितले साधीभूत आणि साधीदैव आणि साधी यज्ञ, याचा आम्हाला जो आहे तो काय होईल तर म्हणे अनुभव येईल त्या ठिकाणी. म्हणजे वासुदेव स्वरूपीचा अनुभव येईल. यालाच ते म्हणतात की ज्ञानासहित विज्ञानासहित ज्ञानाचं, अर्थात भगवंताचं समग्र रूपाचं जे आहे ते वर्णन करण्याचं तात्पर्य हेच आहे की जड चेतन परापरा सत असत क्षेत्रज्ञ किंवा सर्वच भगवंत स्वरूप आहे. म्हणून समग्र रूपाच्या वर्णनाच्या आधी मी काय केलं
सुरुवातीलाच त्यांनी म्हणून दिलं होतं की असं जर तुला मी सांगेन विज्ञानासहित मी ज्ञान देईन तुला, असं भगवंतांनी सुरुवातीला जे म्हटलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी हेच म्हटलं की भाई तू मला काय कर, तर म्हणे माझ्यावर तू मला शरण जा, म्हणजे असंशयम समग्रम माम, तुझे सर्व संशय मी काढून देईल. तर तू कर काय, तर म्हणे तू आसक्त हो माझ्यामध्ये आणि माझा आश्रय कर. तुझा आसक्त झाला, माझा आश्रय केला, तर मग काय होईल, तर म्हणे मग जे आहे तुझे सर्व संशय त्या ठिकाणी जातील. म्हणून त्यांनी जे आहे ते या श्लोकामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की जरा मरण मोक्षाय मामाश्रित येतात. सुरुवातीच्या श्लोकामध्ये म्हटलं, पहिल्या श्लोकामध्ये की आसक्ती मायामध्ये ठेव आणि मदाश्रय मयासक्त मना पार्थम, आणि मदाश्रय आश्रय माझा घे. शेवटल्या श्लोकात जो हे आहे त्याला म्हणतात, सुरुवात त्यांनी केली उपक्रम आणि उपसंहार त्यांनी अशा प्रकारे केला की मामाश्रित येतंती, मला जो आहे तो माझा आश्रय घे, म्हणजे जरा मरण मोक्षाय, तुला मोक्ष मिळेल, तुला या जीवनामध्ये दुःख आहे त्याच्यापासून, असं त्यांनी या ठिकाणी जे आहे म्हटलेलं आहे. म्हणजे उपक्रम आणि उपसंहार हे त्यांनी बरोबर या ठिकाणी साधलेले आहे. आणि नंतर मग त्यांनी म्हटलेलं आहे की प्रयाण काले चमाम हे विदुरयुक्त चेतसः, म्हणजे प्रयाण काले अपि चमाम विदुर, म्हणजे अंतकाळी ते मला जाणतात, अर्थात मला प्राप्त होतात. कोण, जे माझ्यात तल्लीन झालेले आहे, युक्त चेतसा. युक्त चेतसा म्हणजे ते माझ्यात तल्लीन झालेले आहे. म्हणजे हे भक्त कसे, हे मला अगोदरही जाणतात, अंतकाळी पण जाणतात, अर्थात त्यांचे ज्ञान लुप्त होत नाही, ते जाणतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ते मला जाणतात, याचा अर्थ दुसरा हाही झाला की ते भोग आणि संग्रहाच्या बाबतीत ते अलिप्त आहे, संसारापासून ते अलिप्त आहे, संसारापासून पाठ फिरवून भगवंताकडे वळलेले आहे, अशा अशा प्रकारचं तो आहे. म्हणजे संसारात राहून ते भोग आणि संग्रहाच्या पासून अलिप्त आहे. अंतकाळी होणाऱ्या दुःखात ते माझ्या ठिकाणी स्थिर राहतात. मग अंतकाळी होणाऱ्या दुःखात जे माझ्या स्थित राहत नाही त्यांना दुःख होतं, आणि जे माझ्या स्थित राहतात त्यांना त्याचं दुःख होत नाही. आणि मग अशी जी लोक आहे, जे युक्त चेतसा आहे, जे मलाच जाणतात माझ्याशी मिळून आहे, ते म्हणतात की म्हणे त्यांना जे आहे ते स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर कितीही कळवळ झाली, म्हणजे स्थूल शरीराला कितीही यातना झाला, किंवा स्थूल शरीर आरामशीर आहे पण मनाला यातना होतात, तसं जरी झालं, कितीही कळवळ झाली स्थूल किंवा सूक्ष्म शरीराला, तरी ते किंचित मात्रही विचलित होत नाही. कोण, जे भगवंताशी एकरूप झालेले आहे, युक्त चेतसा असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी असा भाव आहे युक्त चेतसाच्या संदर्भामध्ये की प्रकृती आणि तिचं कार्य, आपण जर संबंध मानला प्रकृतीशी आणि तिच्या कार्याशी, की हो मी हा देह मी आहे, किंवा माझा जन्म झाला, मी आहे, अहम आहे, त्या ठिकाणी माझा मृत्यू होईल, असं जर आम्ही संबंध मानला, तर मग सर्व काही प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी उत्पन्न होतील, विकार उत्पन्न होतील. मग ती जी क्रिया होते हे त्याच्यामध्ये जी अहंता आहे, जी ममता आहे, ते सर्व त्या ठिकाणी ती सत्ता उत्पन्न होते. माझी अहंतेची सत्ता उत्पन्न होईल, माझ्या ममतेची सत्ता त्या ठिकाणी उत्पन्न, जेव्हा जेव्हा आम्ही प्रकृतीशी संबंध ठेवू तेव्हा. आणि समजा आम्ही प्रकृतीशी संबंध ठेवला नाही, म्हणजे सुरुवात माझ्यापासूनच करायची, जग माझ्यापासून दूर आहे ते मी नाही असं हे वेगळं पडतं, पण मीच जो माझा देह जो आहे तो मी नाही, आणि माझं मन बुद्धी चित्त अहंकार जे आहे, हे जे प्राण आहे या ठिकाणी, ते मी नाही, हे जर आम्ही, हे सर्व प्रकृतीचं आहे आणि हे सर्व प्रकृतीचं कार्य आहे. देह शेवटी प्रकृतीपासूनच आला आणि तो प्रकृतीमध्येच जाणार. पण हा देह जरी आम्हाला दिसतो, जरी समजणं कठीण आहे की हा माझ्यापेक्षा वेगळा आहे, प्राण तर आणखीन कठीण आहे समजणं की माझ्यापेक्षा वेगळा, आणि मन बुद्धी चित्त अहंकार ते आणखीन कठीण आहे, कारण मनामध्ये काही विचार आले की आपण समजतो की तो माझाच विचार आहे म्हणून, पण खरं म्हणजे तो विचार सुद्धा तुमचा नाही, तुम्ही त्याच्यापासून अलिप्त आहात. हा जो संबंध विच्छेद आपण ठेवला आणि भगवत स्वरूपामध्ये मग आम्ही विलीन होऊ, आणि मग काय होईल की संसाराची कोणतीही स्वतंत्र सत्ता त्या ठिकाणी राहणार नाही. मग संसार आम्हाला जे आहे ते कसा बाद करणार नाही, संसार संसार मग आम्हाला जे आहे ते त्याचा बाद होणार नाही, त्याचा जो विषासारखा परिणाम आहे संसाराचा, तो त्या ठिकाणी आम्हाला अनुभवता येणार नाही. म्हणजे जगामध्ये काय होतं, काही चांगलं होतं, काही वाईट होतं, काही व्यक्तीविषयी चांगलं वाईट असतं,
काही परिस्थितीविषयी चांगलं वाईट असतं, काही योग्य असतं, काही अयोग्य असतं. पण हे म्हणतात की ह्या सर्व आमच्या वृत्ती आहे. जग जसं चालायचं तसं जग चालेल. जगामध्ये काही परिवर्तन जसं व्हायचं असेल प्रकृतीच्या नियमाने, त्याप्रमाणे जे आहे ते जगामध्ये परिवर्तन होत राहील. पण आमची ही वृत्ती आहे की आम्ही म्हणतो अरे हे चांगलं झालं, अरे हे वाईट झालं. मग आम्ही म्हणतो नाही हा मनुष्य चांगला आहे, आम्ही म्हणतो की अरे हा मनुष्य जो आहे तो योग्य नाहीये. तर हे सर्व आमच्या वृत्त्या आहे. परिस्थिती चांगली आहे, परिस्थिती वाईट आहे, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. शेवटी हे सर्व आम्हीच केलेलं असतं. आमच्या वृत्तीमध्येच ते जे आहे ते ठरवलेलं असतं. ज्याला आपण बायसनेस म्हणतो, ती बायसनेस सुद्धा जे आहे ते वृत्तीमुळेच त्या ठिकाणी बायसनेस असतो. मग आता असा विचार जर केला की बाई ही सृष्टी जेव्हा नव्हती तेव्हा भगवंत होते ना, तर हो आता म्हणजे ग्रंथ शास्त्र गुरु आपल्याला हेच सांगतात भगवंत होते. मग ही सृष्टी जर नसेल समजा तर भगवंत राहतील की नाही, तर भगवंत राहतील. म्हणजे भगवत तत्व राहील. भगवत तत्व होतं आणि भगवत तत्व त्या ठिकाणी राहील. याचा अर्थ काय झाला की संसार भगवंतापासून आला आणि भगवंतात लीन होतो, असंही त्याचा अर्थ. पण असं जर त्याच्यापासून आला आणि त्याच्यात लीन होतो म्हणजे त्याची त्या संसाराची स्वतंत्र सत्ता नाहीये त्या ठिकाणी. आणि संसाराची जर स्वतंत्र सत्ता नाही तर माझी स्वतंत्र सत्ता कुठून राहील? कारण मी संसारामध्येच आहे. माझा देह, माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व कशामध्ये आहे? त्यामुळे हे माझ्या याच्यामध्येच आहे, प्रकृतीमध्ये आहे. असं जर माझा विचार प्रकृतीचा आहे तो माझा नाही, मी त्याच्यापासून अलिप्त आहे, मी असं जर वेगळं आहे असं जर धरलं तर मग संसाराची सत्ता जी आहे ती कशी होईल? मग ती आपल्याला ते भासणार नाही की माझी सत्ता आहे. परमेश्वरामध्ये आमचं जे आहे ते परमेश्वरामध्ये आम्ही लीन होऊ. तर हेच आपल्या असं विचार करणं काय की ही संसाराला महत्व देणं, संसाराला सत्ता देणं, त्याप्रमाणे सर्व विचार करणं की मी विचार करतोय, माझा विचार आहे, हा महत्वाचा आहे, मी केलं म्हणून ही क्रिया झाली, मी जर नसतो तर ही क्रिया झालेली नसती, मग परिणाम अशा प्रकारे आला. हे सर्व ज्या वस्तू आहे या कशा आहे की म्हणे आपल्या कल्याणात बाधक आहे. या सर्व कर्तेपणाचं जे हे आहे विचार, आणि हे विचार माझे आहे आणि माझं कर्तव्य आहे, हे सर्व कसं आहे म्हणे कल्याणामध्ये बाधक आहे. म्हणून काय करायचं तर म्हणे खरा नीट विचार करा, म्हणजे हे सर्व आहे का बरोबर. सोनं जर आहे आणि आभूषण बरेचसे आहे, मग आता सोन्याचं सत्ता त्या ठिकाणी आहे की आभूषणाची सत्ता आहे? म्हणजे आभूषण तर बदलत राहतं, सोन्याची सत्ता आहे त्या. म्हणजे सर्वात एकच सोनं जसं आहे त्या आभूषण मध्ये, तसंच भगवंत सुद्धा सर्वदूर जो आहे तो कसा आहे तर म्हणे सर्वदूर तो पसरलेला आहे सोन्यासारखा. फक्त हे आहे की वेगवेगळे अलंकार आम्ही त्या ठिकाणी पाहतो. दुसरं उदाहरण आपल्याला सर्वांना माहिती आहे, समुद्र आणि लहरी. लहर सुद्धा जे आहे ते कसं आहे तर म्हणे लहरी सुद्धा अशाच आहे. म्हणजे जे आहे ते समुद्रामध्ये पाणी आहे, लहरीमध्येही पाणी आहे, पाण्याचं स्वरूप ते आहे. म्हणजे तत्व काय आहे म्हणजे तत्व पाणी आहे. तसंच भगवत स्वरूप सुद्धा तत्व जे आहे जे सच्चिद आनंद आहे ते सर्वदूर तशाच प्रकारचे संसारामध्ये जसं पाण्यामध्ये लहरी. आणि ह्यालाच ते म्हणतात की असं समजणं, याचा निश्चय करणं, याचा अनुभव करणं, यालाच ते युक्त चेतसा असं म्हणतात. म्हणजे अंतकाळी सुद्धा जर असं चिंतन करत राहिलं जिवंतपणी, मग अंतकाळी सुद्धा ते चिंतन त्या ठिकाणी होईल. मग अंतकाळी अशा प्रकारचं चिंतन झालं तर मग जे आहे आम्हाला त्रास होणार नाही. मग त्यावेळेस जर जीवनभर जर असं करत राहिलं तर मग अंतकाळी कसं ते विचलित, म्हणून मी अंतकाळी मग विचलित नाही होणार. तर अंतकाळी त्याचंच चिंतन होईल. मन भगवंताला सोडून जाईल पुढे असं जर असेल चिंतन जर जीवनभर करत राहिलो तर कसं जाईल ते. तर आता काय होतं की अर्जुनाने सुद्धा हा प्रश्न विचारला 6व्या अध्यायामध्ये 37वा श्लोक. यायती श्रद्धेव पेतो योगा चलित मानसा. त्यांनी असं विचारलंय की हा जो श्रद्धा आहे एका साधकाला, योगीला, पण त्याचे प्रयत्न कमी झाले. का झाले कमी तर म्हणे त्याचं मन चंचल झालं, योगात चलित मानस. तर अप्राप्य योग संसिद्धी, मग त्याला योग तो साधणार नाही, मग त्यांची गती काय होते, अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. पण आता ह्या ठिकाणी आम्हाला काय करायचं आहे की मन चंचल होणार नाही. जर आम्ही जीवनभर प्रयत्न केला तर आमचे प्रयत्न शिथिल झाले. अयती हा शब्द महत्वाचा आहे की अयती म्हणजे प्रयत्न शिथिल झाले. आमची श्रद्धा आहे पण आमचं मन चंचल झालं आणि प्रयत्न शिथिल झाले तर मग आम्हाला ते, आम्ही जर भोग आणि ऐश्वर्यामध्येच जे आहे ते चित्तामध्ये आमच्या वृत्त्या या असतात त्या जर आम्ही ठेवल्या तर मग आम्हाला जे आहे ते मिळणार नाही. पण त्याचं जर आम्ही अपहरण केलं तर मग जे आहे ते तिथे फोकस होईल. नाही तर मग फोकस होणार नाही, चित्त एकाग्र होणार नाही. आणि मग असं जर असेल तर ते म्हणतात की समाधी कुठे राहील.
समाधी कशी लागेल? म्हणजे भोगेश्वरी प्रसक्तानाम, म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये 24वा श्लोक आहे हा, की भोगेश्वरी प्रसक्तानाम तया पहत चेतसा व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते. म्हणजे जे आहे ते भोग आणि ऐश्वर हे चित्तामध्ये आमचे वसलेले आहे आणि आम्ही त्यालाच जो आहे पुस्कारतो, त्यालाच आम्ही जे आहे ते आणखीन खाद्य देतो, त्यालाच आणखीन पुढे वाढवतो. मग असं जर आम्ही केलं तर मग समाधी कुठून लागेल? म्हणजे समाधान विधी येते, समाधी कुठून लागेल? तर असं युक्त चेतसा आणि अयुक्त चेतसाची हे एक आपण या ठिकाणी जे आहे ते केलेलं आहे की युक्त चेतसा महत्वाचं आहे. युक्त चेतसा अलौकिक आहे, अयुक्त चेतसा हे लौकिक आहे. म्हणजे म्हणून त्यांनी जसं सुरुवातीला म्हटलं की मयासक्त मना पार्थम, हे जर पहिल्या श्लोकात म्हटलं की मग आता असं कसं होईल की तुम्ही युक्त चेतसा राहाल? पण तुम्ही आसक्त व्हा भगवंता. तुम्ही जर आसक्त झाला तर पथभ्रष्ट होणार नाही. तुम्ही जर आश्रय घेतला त्याचा, आसक्त झाला आणि आश्रय घेतला तर मग तुम्ही होणार. तशा प्रकारे यांनी जे आहे ते परत परत तत्व सांगितलेलं या ठिकाणी की आम्हाला ऍक्च्युअली कोणतं तत्व या ठिकाणी करायला. तर जसं मी या ठिकाणी म्हटलं की आता ह्या श्लोकाचा अर्थ आपण पाहिला की आपल्याला काय करायचं या ठिकाणी, तर म्हणजे जसं 29व्या श्लोकामध्ये ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, हे 3 शब्द तिथे आले. आणि अधिभूत अधिदैव अधियज्ञ आणि प्रयाणकाली योगांना होणारे तुझे स्मरण, हे जे 7 जे आहे ते 7 जे आता शब्द आपल्या समोर आलेले आहे त्याच्याबद्दल जे आहे ते पुढच्या 8व्या अध्यायामध्ये त्याचं विवेचन होणार आहे. आणि ब्रह्म म्हणजे काय, तर म्हणजे अक्षर परब्रह्म ज्याला म्हणतात. जीवालाही अक्षर आपण द्वायमो पुरुषो लोके, जीव ब्रह्म दोन्ही एकच आहे. म्हणजे ब्रह्म कशाला म्हणतात, म्हणजे जीव आणि ब्रह्म दोन्ही एकच आहे. हा अयमात्मा ब्रह्म म्हणजे शरीर प्रकृतीचे संबंध आला तो जीव, आणि शरीर प्रकृतीचे संबंधाने आला तो ब्रह्म. म्हणजे मी आहे प्रकृतीला पकडून आहे तर जीव, नाही तर मग ब्रह्म. तर ब्रह्म जे आहे ते अक्षरम ब्रह्म परमम सच्चित आनंद. दुसरा शब्द आहे अध्यात्म, म्हणजे जीवाने जगताला धारण केलेलं आहे. म्हणजे येदम धार्यते जगत, म्हणजे जीवाची स्वतंत्र सत्ता नाहीये. जगताच्या संघाने जीवही लौकिकात येतो. ममे वंश जीवलोके जीवभूत सला, असाच अंश आहे. म्हणजे जीव आणि परमात्मा आणि जीव हा एकच आहे. हे अध्यात्म, कृष्ण अध्यात्म म्हटलेलं संपूर्णपणे हे समजून घेणं असं याला म्हणतात अध्यात्म. हे काय आहे? कर्म चाखिलम कर्म, म्हणजे सर्व कर्म, म्हणजे दोन्ही संसारात असल्याने जे कर्म होतं ते, आणि परमात्मा जो आहे तो बिना कर्माचे आहे ते, हे सर्व समजून घेणं, सकाम निष्काम दोन्ही, याला ते म्हणतात की कर्मचखिलम म्हणजे कर्म. अधिभूत आपण पाहिलंच, संपूर्ण पंचभौतिक जगात जे आहे ते तत्वाची दृष्टी त्या ठिकाणी हवी. अधिदैव हिरण्यगर्भ ब्रह्मदेव, आणि अधियज्ञ सर्वांचे अंतर्यामी हृदयस्थ परमेश्वर. आणि प्रयाणकाली योगांना होणारे तुझे स्मरण, त्याच्याबद्दल आपण आता बोललोच की भगवंताशी संबंध असेल तर तो अलौकिक आहे, आणि जगाशी संबंध असेल राग द्वेष आहे आणि जगाशी संबंध आहे, मग त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा परिणाम समोर. अशा प्रकारे भगवंताचं समग्र रूप या ठिकाणी जे आहे ते समजवायचा प्रयत्न केलेला आहे की हेच विज्ञान सहित ज्ञान, जो मला जाणतो तो सर्व जाणतो, अशा प्रकारचं ज्ञान या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता आपण ज्ञानेश्वरीच्या एक 4-5 ओव्या आहेत त्या आपण पाहणार आहोत या श्लोकाच्या संदर्भामध्ये, आणि मग थांबू. तर ज्ञानेश्वरीच्या ज्या ओव्या आहे तर साधिभूतादिदैवम माम साधियज्ञम याचे विदू, 30वा जो श्लोक आहे हा सध्या खालच्या म्हणजे 180वी जी ओवी आहे त्याचं तर काय म्हणतात, म्हणजे जिही साधिभूता माते प्रतिती चेनी हाते धरुनी आदिदैवाते शिवतलेगा. म्हणजे ज्यांनी भूतासहित मला आत्मभावाच्या हाताला धरून जीवात्म्याला स्पर्शलेगा, म्हणजे ते आपल्या गुरुबद्दल म्हणतात आहे. अधिभूतासह म्हणजे माझ्या शरीरासह माझ्या परमात्म्याची अनुभूती यथातत्वाने ज्यांनी दिली आणि ते जाणतं केलं मला, त्याला ते आदिदैव म्हणतात. म्हणजे आदिभूत आदिदैव आदियज्ञ असं जे आपण आता बोललो, तर आदिभूत आदिभूत म्हणजे काय, तर म्हणजे अध्यायाच्या आरंभी जसं त्यांनी सांगितलं की समग्र दर्शन, समग्र म्हणजे सर्वांसह असं जे आहे ते दर्शन मी तुला करवेन. तर म्हणून हे जे 3 आहे आदिभूत आदिदैव आदियज्ञ, हे सर्व कसे, तर म्हणजे हे सर्व परमात्माचं
पूर्ण संपूर्ण दर्शन करवतात. आणि ह्या श्लोकामध्ये जे आहे, ह्या ओळीमध्ये जे आहे, त्यांनी काय सांगितलंय की आपल्या शरीरासह जी साधिभूता माते प्रतीचेनी हाते, म्हणजे स्वप्रतीच्या द्वारा जाणून ज्या विचारी पुरुषानं आदिदेव म्हणजे जीवरूपाने असलेल्या मला स्पर्श केला, म्हणजे योग्य प्रकारे जाणले, त्या विषयाचं स्पष्टीकरण आता या ठिकाणी होणार आहे. म्हणजे ते एक प्रकारे गुरुला असं म्हणतात की त्यांनी मला हे सर्व समजवलं, त्यांनी स्पर्श केला. शिवतलेगा त्याची प्रतीती मला दिली. हे सर्व आधी आधी दैव आणि आधी भूत कसं आहे. मग पुढचं हे आहे की जया जाणीवेचे येगे वेगे मी अधियज्ञ दृष्टी रिगे ते तनुचेनी वियोगे वेळे नव्हती. म्हणजे ज्यांच्या जाणीवेच्या वेगाने मी अधियज्ञ हे दृष्टीस दिसे, ते शरीराच्या वियोगे विरही न होती. आता आपण पाहिलंय अधियज्ञ म्हणजे अंतरात्मा. मग आता अंतरात्मा जर अधियज्ञ हे दृष्टीत दिसे, म्हणजे अंतरात्माचा जर आम्हाला अनुभव आला या ठिकाणी, तो कसा येईल? शरीराच्या वियोगाने येईल. म्हणजे आम्हाला कळेल की शरीर जो आहे ते देहदृष्टी आमची जाईल आणि आत्मदृष्टी त्या ठिकाणी. मग असं जर झालं तर मग देहाला जर काही त्या ठिकाणी त्रास झाला तर मग देहाला आम्हाला जो आहे तो आम्ही विरह होणार नाही, विरहे नव्हती असं. म्हणजे आत्मज्ञानाच्या जोरावर अधियज्ञ स्वरूप असलेला मी जाणला जातो, म्हणून शरीराचा वियोग होण्याच्या वेळेस त्याचा क्लेश होत नाही. मग शेवट तिसरी आणखीन ओवी, पुढची ओवी आहे 182. एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता काय न मरत याही चित्ता युगांत नव्हे. म्हणजे एरवी आयुष्याची तुटताना दोरी प्राण्यात जे खळवळ होती, काय पाहणाऱ्याची ही चित्तात प्रलय न होय. म्हणजे जे मृत्यूच्या वेळी जे प्राण्यांना दुःख होतं, पाहणारा सुद्धा त्या ठिकाणी जो आहे तो एकदम थक्क होऊन जातो, त्यालाही दुःख होतं त्याचं, असं त्यांना म्हणायचं त्या ठिकाणी. सहज विचार केला की आयुष्याची दोरी तुटायचा वेळ आली तर म्हणणाऱ्याची जशी खळबळ उडते आणि ती अवस्था पाहून जो पाहणारा आहे त्यालाही असं वाटतं की प्रलयकाल ओढवला की काय, असं त्याला वाटतं. असं वाटत नाही का? असंही म्हणतात. काय न मरते या ही चित्ता युगात. म्हणजे मनुष्याला कसं आहे तर आयुष्य मर्यादित आहे, कोणी चिरंजीव नाही. म्हणजे आहे ते कर्मविभागाचं मूळ काय तर म्हणे पंचक्लेश अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश, हे कर्मविभागाचं हे आहे, मूळ आहे. म्हणजे आमच्या हातून काहीतरी जीवनामध्ये होईल, आम्ही त्याचा कर्ता बनवू, त्याचा भोगता बनवू, आणि मग जे आहे ते आम्हाला कळेल, परत जन्म येईल, परत आयुष्य होईल, परत आम्ही भोगू. अशा प्रकारचं आमचं जे आहे ते चालत राहील, कारण कर्म जे आहे ते आम्हाला त्यामध्ये गुंतवून ठेवेल आणि आयुष्य मर्यादितच आमचं ठेवेल. तर अशी आयुष्य मर्यादा संपली की मृत्यूसमयी वेदना अनंत होतात, आणि त्या होत असल्यामुळे मनुष्य कासावीस होतो किंवा जीव कासावीस होतो, आणि त्या मृत्यूसमयीच्या वेदना पाहून पाहण्याला देखील अत्यंत दुःख होते. त्यांनी असं लिहिलं की प्रलय होतो की काय असं त्याला वाटतं, पण त्याला दुःख होतं. म्हणजे असं परी नेणो कैसे पेगा जे जडोनी गेले माझिया अंगा ते प्रयाणीचिया लगबगा न सांडितीच माते. म्हणजे काय होतं की म्हणे 183 ओवी आहे ही, की परी न कळे कैसे गा जे एकरूप झाले माझ्या स्वरूपा. परी न कळे कैसे गा जे एकरूप झाले माझ्या स्वरूपा, ते अंतकाळीच्या व्याकुळतेतही न सोडितची मला. हा त्याचा एक असा आजची ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं त्यांनी अर्थ केलेला आहे म्हणा, किंवा त्याचं भाषांतर केलेलं आहे पुढे यांनी सरळ सोपी ज्ञानेश्वरी म्हणून. तर म्हणजे ज्ञानांच्या बाबतीत कोण जाणे कसे होते, ते माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेलेले आहे, ते अंतकाळच्या वेळी सुद्धा मला विसरत नाही. तिथे बरेच खळबळ माजलेली असेल, व्याकुळतेतही न सोडतची मला, अंतकाळीच्या व्याकुळतेतही न सोडितेची मला. तर प्रयाणकाळी सर्वांनाच अशी दुःखकारक स्थिती होत असली तरी एखादा पुरुष दुःखाने दुःखी कसा होत नाही, शांत सुस्त कसा असतो ते कळत नाही. त्याचे कारण भगवंत सांगतात की तो देहतादात्म्य सोडून ज्ञानाने भगवंताशी एकरूप झालेला असतो, आणि त्या घोर दुःखाच्या काळातही तो भगवंताला सोडत नाही, त्याच्याशी एकरूपता प्राप्त झालेली असते, म्हणून तसं होतं. असं म्हणजे शरीर निरोगी असेल तर मग कोणी पण सुखी राहील, पण शरीर शांत राहील. पण शरीर जर
रोगग्रस्त असेल आणि खूप वेदना होत असतील, तर मरणाच्या अत्यंत दुःखद समयी ज्ञानयुक्त परमात्म्याशी एकरूपता टिकवणे कठीण आहे. पण ते पहिल्यापासून जर असेल तर मग जे आहे ते त्या ठिकाणी एकरूपता राहील. आणि तोच वेळ असा आहे की ज्यावेळेस जर पहिल्याचा अभ्यास असेल तर वेळेवर जे आहे त्याला ते साधू शकेल. पहिल्याचा अभ्यास नसेल तर नाही चालणार. म्हणून उपासना साधना हे जे आहे आपल्याला फार महत्वाची आहे या ठिकाणी. एरवी तरी जाणं ऐसे जे निपुण त्याची अंतःकरण युक्त योगी. म्हणजे एरवी तरी जाणं ऐसे जे निपुण त्याचेच माझ्याशी अंतःकरण युक्त योगी असं म्हटलंय सोप्या भाषेमध्ये. तर सहज विचार करून पाहिला तर असं आहे की जे निष्णात आहे, ज्यांना भगवंताची आठवण त्यांनी जे स्थिर केलेली आहे आणि जे अंतःकरणामध्ये स्थिर आहे भगवंताची आठवण, तेच जे आहे ते कसे तर म्हणे तेच जे आहे त्यांनाच त्रास होणार नाही. म्हणजे ही शक्ती त्यांना कशी प्राप्त झाली, त्यामुळे ज्यांचं अंतःकरण योगयुक्त आहे, म्हणजे अंतकाळी त्रास होऊ नये ही शक्ती कुठून प्राप्त झाली, त्यामुळे ही परत तेच सांगतात की ज्यांचं अंतःकरण भगवंताशी युक्त झालेलं आहे, त्यांना या क्लेशापासून चुकवण्याचा त्यांनी पूर्ण विचार केलेला आहे, त्यांना मी निपुण म्हटलेलं आहे. एरवी तरी जाणं ऐसे जे निपुण, म्हणजे ऑलरेडीच त्यांनी आपली व्यवस्था सर्व करून ठेवलेली आहे. व्यवस्था करण्याचा मतलब हा की भगवंताशी जुळून गेलेले आहे, त्यांना त्यांनी निपुण म्हटलेलं आहे. ऐसे जे निपुण, एरवी तरी जाणं ऐसे जे निपुण त्याची अंतःकरण युक्त त्याची अंतःकरण युक्त योगी. निपुण म्हणजे बुद्धिमान कुशल. तर भविष्यकालीन दुःख जाणून त्याचा परिहार करण्याचा अगोदरच उपाय ज्यांनी करून ठेवला त्याला निपुण शहाणा म्हणतात. आपण संसारात तसं करतो किंवा प्रयत्न तरी करतो की बा आता शेवटी जर माझी जायची वेळ आली तर माझी व्यवस्था सर्व संसाराची जी आहे ती कशी काय झालेली आहे याचा विचार करतो की करून घ्यावी नसेल झाली, बिल वगैरे करतो. तर तशाच प्रकारचं हे आहे की जो भगवत भक्त आहे तो अशा प्रकारे भगवंताशी पहिल्यापासूनच चिकटून राहतो ताकी वेळेवर त्याला त्रास होणार नाही. आता ही शेवटली ओवी या ठिकाणी आता पाहतोय आज. त्याच्यानंतर खरं म्हणजे काय की ह्या ओवीपर्यंत जो ह्या श्लोकाचा अर्थ आहे तो त्यांनी केलेला आहे. साधे भूतादि देव माम साधी यज्ञेचे विदू, हे सर्व ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीपर्यंत केलेलं आहे. म्हणजे वरील ओवी पावेतो या 7व्या अध्यायाचा विचार झाला असं इथे देगलूरकर साहेबांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी. आतापर्यंतचा विचार जो आहे तो 7व्या अध्यायाचा झाला. आणि जसं मी आता पहिले बोललो की एवं जन्यजनक भावे अध्याय अध्यायाते प्रसवे, असे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे पुढच्या अध्यायाचा मागला अध्याय जनक, पुढचा जन्य असा जो संबंध असतो, म्हणजे 7वा अध्याय जनक आणि 8वा अध्याय जन्य, याला अध्याय संगती म्हणतात. तो संबंध स्पष्ट करण्याकरता या अध्यायाचा विस्तृत उपसंवाद ज्ञानेश्वर महाराजांनी पुढच्या ओवींमध्ये केलेला आहे. म्हणजे अधिभूत अध्यात्म आदिदेव आदियत्न ही जी पदे आहे ती सांगितली पण स्पष्ट अर्थ सांगितला नाही, त्यामुळे अर्जुनात संदेह निर्माण झाला. आणि म्हणून मोठ्या अलंकारिक भाषेत मोठ्या रूपकाद्वारे त्यांनी जो आहे हा सर्व प्रकट केलेला आहे. हा त्याच्यातला संवाद जो आहे म्हणजे तव ये शब्द कुपी के तळी, म्हणजे जे आहे तेव्हा या शब्द कुपी तळी नाही पोचली अवधानाची उंजळी. म्हणजे कुपी म्हणजे एक बाटली सारखी असते किंवा काही कंटेनर म्हणा तुम्ही, त्याच्यामध्ये काय तुम्ही शब्द तुम्ही सांगितले पण ते शब्द त्या बाटलीत पोचले नाही किंवा त्याच्या ओंजळीत पोचले नाही, कारण क्षणभरी अर्जुन त्यावेळी मागेच होता. क्षणभर त्याचं दुर्लक्ष झालं म्हणा किंवा क्षणभर तो तिथे नव्हता म्हणा किंवा मागे होता म्हणा, तर त्याच्यामुळे काय झालं की त्याला अवधान रूपी ओंजळ प्राप्त झाली नाही, लक्ष रूपी ओंजळ त्यावेळेस नव्हती, कारण अर्जुन त्यावेळेस क्षणभर मागे होता. म्हणून देवाच्या सांगण्याकडे अर्जुनाचे लक्ष नव्हते. आणि म्हणून त्यांनी परत 8व्या अध्यायामध्ये विचारलं की बा हे सर्व जे आहे शब्द तुम्ही मला परत सांगा, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी विचारलं. ते हे जे झालं या ठिकाणी त्याचं त्यांनी वर्णन मोठ्या अलंकारिक भाषेत ज्ञानेश्वर महाराजांनी केले की तो कसा विसरला, का विसरला, काय झालं त्या ठिकाणी, याचं सर्व वर्णन त्यांनी अलंकारिक भाषेत रूपकाद्वारे केलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ हा झाला की एखाद्या पात्रातून काही महत्वाची वस्तू एखाद्याच्या हातात ओतावी पण ती ओतताना नेमकी घेणाऱ्याची ओंजळ चुकावी, त्याप्रमाणे या ठिकाणी जे आहे आणि पदार्थ मग नेमकी त्यात येऊ नये तसा प्रकार इथे कसा झाला ते त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे श्रीकृष्णाने काय केलं, वाक्यरूपी असं बॉटलीमध्ये जसं वाक्यरूपी शब्द घातले एका याच्यामध्ये आणि ते अर्जुनाच्या अवधान म्हणजे श्रवण रूपी ओंजळीत घातले, म्हणजे कानामध्ये घातले, पण अर्जुनाची अवधान रूपी ओंजळ नेमकी त्या शब्दाखाली आली नाही.
त्याचा अभिप्राय हा की अर्जुनाच्या कानात जे शब्द शिरले पण त्याचा अर्थ त्याच्या ध्यानात आला नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्याचे कारण अर्जुन त्यावेळी क्षणभर मागे होता. म्हणजे खरं म्हणजे अर्जुन सामान्य श्रोता नव्हता. म्हणजे आळस, उपेक्षा, विषयाचे काठिण्य, अज्ञात विषय, रोचकता नसणे, वक्त्याविषयी अश्रद्धा वगैरे असं काही नव्हतं. पण त्याला जे आहे ते कळलं नाही म्हणून त्यांनी जे आहे ते पुढे विचारलं आणि ह्या सर्वांचं वर्णन सविस्तर ज्ञानेश्वर महाराजांनी या रूपकामध्ये पुढच्या ओव्यांमध्ये केलेलं आहे. ते आपण पुढे पाहू, ते रूपक पाहू आणि 7व्या अध्यायाचं काय सारांश आहे, मुख्य सारांश ते पाहू आणि मग त्याप्रमाणे जे आहे आपला 7वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होईल. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशा न वा पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावा न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षा चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम्.